नमस्ते, कसे आहात सगळे? मी परिमल टेकी टॉक चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. जगप्रसिद्ध पुस्तक तुम्ही जिंकू शकता किंवा यू कॅन विन चे लेखक शिव खेरा या पुस्तकाचा मराठी अनुवाद भाग 16वा मी तुमच्या समोर आज सादर करणार आहे. चांगला श्रोते व्हा. आपलं बोलणं समोरच्याने ऐकून घ्यावं असं आपल्याला वाटतं, मात्र काही प्रसंगात वेगळेच अनुभव येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं ते जरा आठवून पहा. तुमचं ऐकण्यापेक्षा तेच जास्त बोलतात. तुमच्या पहिल्याच वाक्यावर ते नकारात्मक प्रतिक्रिया देतात. ते घाईगुतेपणा करतात आणि तुम्ही सुरू केलेलं प्रत्येक वाक्य तेच पूर्ण करतात. ते तुमच्या समोरचं ऐकत असतात पण त्यांचं तुमच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. एकाग्रतेच्या अभावामुळे तुमचं बोलणं ऐकूनही त्यांना त्यातल्या मुद्द्याचं नीट आकलन होत नाही. त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट तीनदा सांगावी लागते. तुम्ही वस्तुस्थिती समजून देऊनही वास्तवाशी नसलेलं भलतेच निष्कर्ष ते काढतात. संबंध नसलेल्या विषयावर ते प्रश्न विचारतात. त्यांची सारखी चुळबुळ चाललेली असते आणि त्यांचं लक्ष दुसरीकडेच असतं. ते लक्षही देत नाही आणि ऐकतही नाहीत. या सर्व गोष्टींमधून त्या माणसाला आपल्यामध्ये किंवा आपल्या विषयामध्ये स्वारस्य नसावं असं दिसून येतं. तसंच त्या माणसामध्ये शिष्टाचाराचा संपूर्ण अभाव दिसून येतो. आपलं बोलणं नीट ऐकून घेतलं गेलं नाही की आपल्या मनात अशाच भावना येतात ना. झिडकारलेलं, अव्हेरलेलं गेल्याची भावना, हिणवले, तुच्छ लेखले गेल्याची भावना, उपेक्षित असल्याचा भावना, राग, संताप, खिन्नता, औदासीन्य, मूर्ख ठरले गेल्याची भावना, विरस, निराशा, अपेक्षाभंगाची भावना, आपण अगदी फालतू कुचकामे आहोत अशी भावना, शर्मिंदे, खजील होणे, संबंधित विषयाचा उत्साह मावळणे, मानहानीची, मूर्ख, तुच्छ ठरले गेल्याची भावना, दुर्लक्षित राहिल्याची भावना, हताश वाटणे. आता आपण याच्या उलट उदाहरण पाहू. तुमच्या बोलण्याला ऐकणाऱ्याचा जेवढा पुढील प्रमाणे प्रतिसाद मिळतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? ऐकणारे जेव्हा आश्वासक, उत्साहवर्धक प्रतिसाद देतात त्यामुळे तुमच्यावरचं दडपण नाहीसं होतं. तुम्हाला अगदी हलकं हलकंसं वाटू लागतं. आपलं संपूर्ण लक्ष तुमच्यावर केंद्रित करतात. योग्य आणि विषयाला धरून प्रश्न विचारतात. तुमच्या विषयात रस घेतात. आपलं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं जातं तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटतं ते पुढील शब्दात सांगता येईल का? आपण कोणीतरी महत्त्वपूर्ण आहोत, आपली योग्य ती दखल घेतली जात आहे, आनंद झाला, बरं वाटलं, आनंदी आहे असं समाधान वाटलं, चांगलं, छान वाटलं, केलं ते ठीकच झालं, सांगितलं ते बरं झालं, आपल्याविषयी आस्था ममत्व आहे, योग्य प्रतिसादामुळे हुरूप येणं, प्रेरित उद्युक्त झाल्याची भावना येणं. लक्षपूर्वक ऐकण्यामधील अडथळे कोणते आहेत? बाह्य अडथळे आणि अंतर्गत अडथळे. तर बाह्य अडथळे आहेत भौतिक अडथळे, गोंगाट आणि थकवा. अंतर्गत अडथळे दुसऱ्याचा विषय मनात घोळत असणे, विसराळू स्वभाव, पूर्वग्रह व्यक्ती, विषयाबद्दल आधी मनामध्ये मत बनवून टाकणे, विषयामध्ये किंवा बोलण्यामध्ये रस नसणे. भाषा, आकलन यासारखे बौद्धिक अडसरी असू शकतात. इतरांना बोलण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी चांगले श्रोते व्हा. आपल्या लक्षपूर्वक ऐकण्यातून बोलणाऱ्याविषयी आपल्याला असणारी कदर आस्था दिसून येते. हे लक्षात घेऊन तुम्ही जर दुसऱ्याशी वागला तर त्याला आपण महत्त्वाचे आहोत असं वाटतं. त्याला जेव्हा आपण महत्त्वाचं आहोत असं वाटतं तेव्हा काय घडतं? तो उत्साहित होतो, तुमचे विचार अधिक मोकळेपणाने स्वीकारतो आणि उचलून धरतो. दुसऱ्याचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेण्याची तयारी असणे हीच मोकळ्या मनाची एकमात्र विश्वसनीय खूण आहे. डेव्हिड ऑक्सबर्गर. चांगला श्रोता होण्यासाठी लोकांना बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या. प्रश्न विचारा, त्यातून तुम्हाला संबंधित विषयात रस आहे असं समजतं. मध्येच अडकू नका, विषय बदलू नका. समंजसपणा आणि आदर दाखवा. लक्ष द्या, चित्त एकाग्र करा, मन भरकटू देऊ नका. बोलणाऱ्याच्या जागी आपण स्वतः आहोत असा विचार करून त्याची बाजू जाणून घ्या. मोकळेपणाने ऐका. आपल्या ऐकण्यामध्ये आपली मतं व पूर्वग्रह देऊ नका.
समोरचा माणूस बोलतोय कसा यापेक्षा त्याच्या बोलण्याचा मतितार्थ काय याकडे लक्ष द्या. बोलणाऱ्या व्यतिरिक्त चेहऱ्याचे हावभाव, डोळ्यातील भाव अशी शब्दहीन संवादाची भाषा ओळखायला शिका. शाब्दिक संवादापेक्षा वेगळ्या भावनाही कधी कधी हालचालीमधून व्यक्त होत असतात. केवळ शब्द ऐकू नका, त्यामागची भावनाही जाणून घ्या. उत्साही राहा. कोणतीही मोठी गोष्ट आजपर्यंत उत्साहाशिवाय साध्य झालेली नाही. रॉल्फ वॉल्डो इमर्सन. उत्साह आणि यश हातात हात घालून चालतात, परंतु त्यातही उत्साहाचे स्थान पहिले. उत्साहाने आत्मविश्वासाला प्रेरणा मिळते, मनोधैर्य उंचावते, निष्ठा वाढीला लागते. म्हणूनच उत्साह हा अमूल्य ठेवा आहे. उत्साह एकाकडून दुसऱ्याकडे पसरत जातो, म्हणजेच तो संसर्गजन्य आहे. माणसाच्या बोलण्या चालण्यातून किंवा हस्तोंदोलनाच्या नेहमीच्या कृतीतूनही उत्साह व्यक्त होतो. उत्साही असणे ही सवय आहे, म्हणून ती सरावाने आत्मसात करता येते. चार्ल्स श्वाब हा पोलाद निर्मिती क्षेत्रातील तंत्रज्ञ होता. त्याला त्या काळातही जवळजवळ $1,00,000 पगार होता. त्याला एकदा विचारण्यात आलं की केवळ पोलाद निर्मिती क्षेत्रातील ज्ञानामुळे एवढा पगार त्याला मिळतो का? तेव्हा तो म्हणाला, लोकांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून अधिक चांगलं काम करून घेण्याचं माझं कौशल्य हे माझ्या पोलाद निर्मितीतील ज्ञानापेक्षाही मी महत्त्वाचं मानतो. योग्य ती दाद प्रोत्साहन देऊन माणसातील क्षमतेचा सर्वोच्च आविष्कार घडवता येतो. जिवंत आहात तोपर्यंत उत्साहाने जगा. निरुत्साही मृतवत आयुष्य जगू नका. उत्साह आणि इच्छाशक्तीमुळे सामान्यांचे रूपांतर असामान्यात होते. तापमानातील केवळ एका अंशाच्या फरकाने पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि वाफेवरील जगातील बरीच मोठी अवाढव्य इंजिन चालतात. असंच काम उत्साह आपल्या आयुष्यात करत असतो. प्रामाणिक आणि मनापासूनची खरीखुरी दाद द्या. मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स म्हणतात, आपली प्रशंसा व्हावी, आपलं कुणीतरी कौतुक करावं अशी माणसाची उत्कट इच्छा असते. आपण कोणाला नको आहोत ही भावना फार क्लेशदायक असते. उंची वस्तू, महागडे दागदागिने भेट देणं ही काही खरी भेट नाही. ही आपल्यातील कमतरतेची भरपाई असते. पुष्कळ वेळा आपण लोकांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही आणि त्याची भरपाई म्हणून आपण त्यांना भेटवस्तू देतो. तुमचा वेळ, सहवास, तुमचा प्रत्यक्ष सहभाग हीच खरी भेट असते. मनापासून केलेलं खरंखुरं कौतुक ही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली खरी भेट असते. त्यामुळे माणसाला आपण महत्त्वाचे आहोत असं वाटतं. आपणही कोणीतरी असावं असं बहुतेक माणसांना तीव्रतेने वाटत असतं. ही भावना सुद्धा एक प्रभावशाली प्रेरणा बनू शकते. कुष्ठरोग किंवा क्षयरोग नव्हे तर आपण नकोसे झालो आहोत ही भावना आजचा खरा मोठा रोग आहे. मदर तेरेसा. प्रशंसा ही प्रेरक ठरण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिलं, नेमकी प्रशंसा स्पष्ट आणि निश्चित असावी. एखाद्याला मी तू चांगलं काम केलंस एवढंच सांगितलं आणि निघून गेलो तर त्यातून त्याला काय बोध होईल? तो विचार करेल, मी काय चांगलं केलं? तो गोंधळात पडेल. पण मी जर असं म्हटलं, ते अडून बसलेल्या नाराज गिऱ्हाईकाला तू खूप छान हाताळलंस, तर आपली कशाबद्दल प्रशंसा झाली हे त्याला समजेल. दुसरं, प्रशंसा तात्काळ करावी. एखाद्याने चांगलं काम केल्यानंतर 6 महिन्यांनी आपण त्याची प्रशंसा केली तर त्याचा परिणाम कमी होतो. तिसरं, प्रशंसा खरी आणि मनापासून असावी. ती अंतःकरणातून केलेली असावी. तुम्ही जे बोलाल तसं खरोखरच तुम्हाला वाटत असायला हवं. प्रशंसा आणि खुशामत यात काय फरक आहे? यातील प्रामाणिकपणा प्रशंसा हृदयापासून केली जाते तर खुशामत तोंड देखील असते. खुशामत स्वार्थापोटी केली जाते तर प्रशंसा खरी असते. काही लोकांना मनापासून प्रशंसा करण्यापेक्षा खुशामत करणं अधिक सोपं वाटतं. खुशामत करू नका आणि खुशामतीला बळी पडू नका. शाळेपासून शिकवली गेलेली एक जुनी म्हण आहे, खुशामत हा मूर्खाचा खुराक आहे. तरीही अधूनमधून अगदी बुद्धिमानही लोकही थोडासा खाण्यासाठी खालच्या पातळीवर येतात. जोनाथन स्विफ्ट. चौथं,
प्रशंसा करताना पणचा उपयोग करू नका. वाक्य जोडण्यासाठी पणचा उपयोग करून आपण प्रशंसा पुसून टाकत असतो. त्याऐवजी आणि, याशिवाय, यासारखी वाक्य जोडणारे शब्द वापरा. मी तुमच्या प्रयत्नाची प्रशंसा करतो, पण असे म्हणण्याऐवजी मी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि तुम्ही कृपा करून असं म्हणा. 5. प्रशंसा करून झाल्यावर तिची पोच किंवा पावती मिळण्याची गरज नसते. काही लोक प्रशंसेची परतफेड होण्याची वाट पाहतात. तो काही प्रशंसा करण्याचा उद्देश नसतो. मनपूर्वक धन्यवाद देत नम्रपणे प्रशंसा स्वीकारा. खोट्या प्रशंसेपेक्षा प्रामाणिक टीका स्वीकारणं अधिक सोपं असतं. किंवा त्यामुळे त्या माणसाला आपली खरी स्थिती तरी समजते. खोटी प्रशंसा ही वाळवंटातील मृगजळासारखी असते. जसे आपण त्याच्या जास्त जवळ जातो तशी आपली अधिक निराशा होत जाते, कारण ती केवळ एक भ्रामक कल्पना असते. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी लोक प्रामाणिकपणाचा देखावा करतात. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. मी चुकत असेन तेव्हा सहजपणे चुका दुरुस्त करण्याची शक्ती माझ्यापाशी असावी आणि मी बरोबर असेन तेव्हा अहंकाराशिवाय सहजपणे मला जगता यावं, हे जगण्याचं चांगलं तत्वज्ञान आहे. काही लोक जगण्यातून शिकतात तर काही लोक जगतात पण शिकत काहीच नाही. चुका या त्यापासून बोध घेण्यासाठी असतात. माणसाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे ती चूक पुन्हा करणे. आपल्या चुकीबद्दल दोषारोप करू नका. तिचं समर्थन करण्यासाठी किंवा कारण शोधू नका. त्याबद्दल विचार करत रेंगाळत बसू नका. स्वतःची चूक लक्षात आल्यावर ती स्वीकारणं आणि तिच्याबद्दल माफी मागणं हे सर्वात चांगलं. चुकीचं समर्थन करू नका, कारण आपण चूक स्वीकारली की समोरचा माणूस शांत होतो. स्वतःची चूक उमगल्यावर समोरचा माणूस जेव्हा ती कबूल करतो तेव्हा त्याने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेबद्दल त्याचे अभिनंदन करा आणि त्याला त्यातून सन्मानाने बाहेर पडू द्या. आपण जर त्याला त्याच्या चुकीतून मानाने प्रतिष्ठा राखून मानहानी न होता बाहेर पडू दिलं नाही तर आपण त्याचा स्वाभिमान दुखावतो. चर्चा करा, वाद घालू नका. काही माणसावर वितंड वाद घालणारे म्हणून शिक्का बसलेला असतो. तसं त्यांच्या वागणुकीतून आणि परस्पर संबंधातून दिसून येतं. वाद टाळता येतात. थोडीशी सावधगिरी बाळगली तर बरीचशा कटकटीही आपल्याला टाळता येतात. वाद जिंकण्याचा सर्वात मार्ग म्हणजे तो टाळणं. वाद ही एकच गोष्ट अशी आहे की जी जिंकता येत नाही. वादात तुम्ही जिंकलात तरी तुम्ही हारता आणि तुम्ही वादात हारता तेव्हा तर हारतातच. काही वाद असे असतात की तुम्ही जिंकता पण चांगली नोकरी, गिराईक, मित्र किंवा जीवनाचा जोडीदार गमावता. मग या जिंकण्याला काय अर्थ शून्यच ना. मग अहंकाराने फुगलं असेल तर वाद निर्माण होतात. वाद घालणं म्हणजे आपला हमखास पराभव होणारा युद्ध लढण्यासारखं आहे आणि जरी त्यात एखाद्याचा जय झाला तरी त्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते. विजयापेक्षाही ती मिळवण्यासाठी झालेले नुकसानच मोठे असते. भावनिक लढाई जिंकली तरी तिचं दुःख मनात तसंच ठसठसत राहतं. वादामध्ये दोन्ही बाजूची माणसं आपलंच म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करत असतात. वाद म्हणजे अहंकाराचं युद्धच असतं आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वतःला सगळं समजतं असं मानणारा मूर्खच असतो, पण त्याच्याशी वाद घालणारा त्याच्याहूनही मूर्ख असतो. वाद घालण्याइतके ती महत्त्वाचे आहेत का? वाद घालण्यात तुम्ही जसे जिंकत जाता तसे तुमचे मित्र कमी होत जातात. अगदी तुमचं बरोबर असलं तरी वाद घालणं उचित आहे का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नक्कीच नाही. मग आपला मुद्दा मांडूच नये असा याचा अर्थ होतो का? आपला मुद्दा जरूर मांडावा, परंतु सौम्यपणे आणि खुबीने. माझ्या माहितीनुसार अशा अनाग्रही शब्दात मांडावा. समोरचा माणूस वाद घालणारा असेल आणि तो चुकतोय असं सिद्ध करणं शक्य असेल तरी तसं करणं योग्य आहे का?
मला तरी तसं वाटत नाही. एकदा तुमचा मुद्दा नाकारल्यावर तुम्ही तो पुन्हा मांडाल का? मी तर मांडणार नाही. कारण कारण वाद घालणारा संकुचित मनाचा आहे आणि काय बरोबर पेक्षा कोण बरोबर हे सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कार्यक्रमात लोक एकत्र येतात, खाणं पिणं होतं, घोळक्या घोळक्यानी हलक्या फुलक्या गप्पा चाललेल्या असतात. त्यातच कोणीतरी अधिकारवाणीने म्हणतो, या वर्षीचा निर्यातीचा चालू आकडा 50 अब्ज रुपये आहे. ही माहिती चुकीची आहे आणि 45 अब्ज रुपये हा बरोबर आकडा आहे हे तुम्हाला माहीत असतं. तुम्ही ते सकाळी वर्तमानपत्रात वाचलेलं असतं किंवा कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच रेडिओवर ऐकलेलं असतं आणि त्याविषयीचं एक पत्रकही तुमच्या गाडीत असतं. तुम्ही तुमचा मुद्दा मांडता का? हो, तुम्ही मांडता. तुम्ही म्हणता, माझ्या माहितीप्रमाणे हा आकडा 45 अब्ज आहे. तो दुसरा माणूस लगेच म्हणतो, तू काय बोलतोस हे तुला कळतं का? मला नक्की काय ते माहीत आहे आणि तो आकडा 50 अब्ज रुपये आहे. या स्थितीत तुम्ही काय कराल किंवा काय करावं? पहिलं, तुमचा मुद्दा परत मांडा आणि वाद सुरू करा. दुसरं, पटकन जाऊन गाडीतून पत्रक घेऊन या आणि त्याचं चूक आहे असं सिद्ध करा. तिसरं, तो विषयच टाळा. आणि चौथं, चर्चा करा पण वाद घालू नका. यातला योग्य मार्ग म्हणजे क्रमांक 3चाच, म्हणजे विषय टाळा. आयुष्यात जर काही चांगलं साध्य करायचं असेल तर परिपक्वता आणि समंजसपणा आत्मसात करा. बिनमहत्वाच्या अनावश्यक गोष्टी आणि क्षुल्लक वाद यात न गुंतणे म्हणजे परिपक्वता. वाद आणि चर्चा यात काय फरक आहे? वादातून भांडणं होतात, चर्चेतून गोष्टी स्पष्ट होतात. वाद अहंकार आणि संकुचित मनातून होतो, तर चर्चा मोकळ्या मनातून होते. वादात अज्ञानाची देवाणघेवाण होते, तर चर्चेत ज्ञानाची देवाणघेवाण होते. वाद ही रागाची अभिव्यक्ती आहे, तर चर्चा ही तर्काची अभिव्यक्ती आहे. वादातून कोण बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो, तर चर्चेतून काय बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. पूर्वग्रह दूषित माणसाशी वाद घालण्यात अर्थ नसतो. तर्कशुद्ध विचारातून काही पूर्वग्रहाची निर्मिती झालेली नसते. त्यामुळे तर्कसंगत युक्तिवाद करून एखाद्याचा पूर्वग्रह काही तुम्ही टाकू शकत नाही. लहान मन आणि मोठं तोंड यातून कधी मनोरंजक पण अर्थशून्य वाद होतात. चर्चा करताना दुसऱ्या माणसाला काही अडथळा न आणता त्याला आपली बाजू मांडण्याची संधी द्या. त्याचा पारंब्रीचा आवेश निघून जाऊ द्या. त्याचा प्रत्येक मुद्दा चूक आहे असं दाखवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला त्याच्या पातळीवर ओढण्याची संधी त्याला देऊ नका. त्याच्याशी सभ्यतेने आणि आदराने वागा, यामुळे तो नक्कीच गोंधळून जाईल. त्यामागील कारण कोणते असो, बिघडलेली परिस्थिती निवळण्यासाठी किंवा ताब्यात आणण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे दुसऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐका. प्रत्युत्तर करू नका किंवा उलट जबाब देऊ नका. तुमच्या अशा वागण्याने समोरच्या माणसाला अपेक्षाभंग होईल, कारण तुम्ही वादंग सुरू कराल अशी त्याची अपेक्षा असते. समोरचा माणूस माफी मागेल अशी अपेक्षा करू नका, कारण स्वतःची चूक असली तरी काही माणसांना माफी मागणं अवघड जातं. छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल करू नका. चर्चेचा अर्थ केवळ योग्य गोष्ट योग्य वेळी सांगणं एवढाच नाही, तर जे सांगण्याची गरज नाही ते न सांगणं असाही आहे. मुलांना स्वतःला काय वाटतं ते व्यक्त करायला शिकवलं पाहिजे, परंतु उलट उत्तर द्यायला शिकवू नये. एक समंजस प्रौढ व्यक्ती या नात्याने कटू अथवा अप्रिय न होताही आपले मतभेद व्यक्त करण्याची कला आपण आत्मसात केली पाहिजे. वादग्रस्त परिस्थिती एखादा माणूस कशा प्रकारे हाताळतो त्यावरून त्याची जडणघडण कशी झाले हे लक्षात येतं. फार पूर्वीचं मी डुकराशी कधी कुस्ती करू नये हे शिकलो आहे. आपण घाण होतो, शिवाय डुकरालाही ते आवडतं. सायरस चिंग. यू कॅन विनचा पाठ क्रमांक 5 मधील भाग 16वा समाप्त. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण यू कॅन विनची ऑडिओबुकची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. प्लीज चेक करा. काही सजेशन असतील तर कमेंटद्वारे शेअर करावे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल and share with your friends and family. Don't invest in others, invest in yourself. धन्यवाद. Good night. Bye bye.